नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा एक टॉपिक घेतोय, स्थान आणि रांगेतील प्रश्न। अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येणार आहेत आणि ह्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे। प्रश्न दिलेला आहे 1 2 3 4 हे त्याचे ऑप्शन्स आहेत। तर आपण कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया। ओके, अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या। अक्षर आणि चिन्ह दिलेले, प्रश्नांचे उत्तर द्या। मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे। ही डावी बाजू आहे असं जातं ते, आणि तिकडची उजवी बाजू आहे। तर एक अल्फाबेट ॲक्च्युली खाली आला आहे, पण आपली ही डावी बाजू आहे आणि ती उजवी बाजू आहे। तर हे आपल्याला दिलेलं आहे। प्रश्न काय त्यांनी विचारलं आहे, जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली, ही जी मालिका आहे त्याच्यातली सगळी जी अक्षरं आहेत ती वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून सातवे असेल। दोन दिले त्यांनी। पहिला आपण काय करूयात, त्यांनी पहिलं काय सांगितलं, जर मालिकेतील सर्व अक्षरे वगळली, तर आपण पहिलं अक्षरं काढून टाकूया। एक, आर आणि त्याच्या पुढे हा ई आहे। ओके, जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली, मी काढून टाकली, तर खालीलपैकी कोणती उजव्या टोकापासून, आता ही डावी आहे आणि ती उजवी बाजू आहे, उजव्या टोकापासून सातवे असेल। तर सातवं, इथून सातवं। एक जरा लक्षात घ्या, ही डावी बाजू आहे आणि इकडे उजवी बाजू आहे। आता उजवी बाजूचा जो ई आहे प्लस आणि ई, हा ॲक्च्युली इथे यायला पाहिजे, पण स्पेस कमी असल्यामुळे ती इकडे आली आहे। पण एनिवे आपण असं काउंट करूया। मी एक काम करतो, हे जे आहे प्लस ई इथून कट करतो, प्लस आणि ई इथे लिहिलं आहे। ओके, तर आपली ही डावी बाजू झाली आणि ही उजवी बाजू झाली। ओके, मी खाली लिहिलेलं ते फक्त तिथे लिहिलं, हे काढून टाकलं आणि याच्यामधला ई आपण काढून टाकतोय, ई काढून गेला। जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली आपण, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून, ती उजवी टोक आहे, सातवे असेल। तर उरलेला आहे 1 2 3 4 5 6 आणि 7, हे सातवं येतं। परत मोजूया आपण। जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली, डावी बाजू लिहिलं इथे आणि उजवी बाजू, हे खाली आलं होतं टायपो म्हणून मी हे कट करून तिथे लिहिलं, डावी बाजू आणि उजवी बाजू। सर मालिकेतील सर्व अक्षरे वगळली, काढून टाकली मी, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून सातवं, ही उजवी बाजू आहे, सातवं कुठलं येईल उरलेल्यापैकी, 1 2 3 4 5 6 आणि 7, अँड हा जो शब्द आहे हा आपला उत्तर असणार आहे। सो दिस इज अवर आन्सर। ओके, दुसरा प्रश्न आहे, एका मालिका दिलेली असून त्यातील पद गहाळ आहे। म्हणजे इथे इथला पद जो आहे तो आपल्याला काढायचा आहे। तर कसं काढणार आपण, काय करायचं, याच्या अल्फाबेट सिरीजमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलं होतं। एक अल्फाबेट असेल, 2 असेल, 3 असेल, तर आपण काय करायचं, याच्यामधलं पहिलं अक्षर घ्यायचं, जी, याच्यामधलं पहिलं GHIJK। अल्फाबेट सिरीजमध्ये ABCD आपण जे बोलतोय, GHIJK, के ऑप्शनमध्ये पहिला येतो। आता जर बघितलं आपण ऑप्शनमध्ये, तर के फक्त इथेच आहे, तर याचा अर्थ केच्या नंतर इथे आय यायलाच पाहिजे आणि आपलं उत्तर हे असणार आहे। पण ते आय येतोय का ते आपण बघूया, GHIJK। ओके, के आपला आलाय। आता इथे जी आहे JKLM अशी सिरीज जाते, MH अल्फाबेटमध्ये बघितलं तर उलटं जातं इथे, JKLM। तर जेच्या आधी कुठला अल्फाबेट येतो, तर आय येतो, IJKLM। परत मी रिपीट करतो बघा, GHIJ आणि के, आणि आय का घेतला, तर IJKL आणि M, म्हणून KI हे आपलं उत्तर आहे। इथे एकच ऑप्शन आहे, तर आपण ते टिक मार्क करून पुढे जाऊ शकतो। व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं सोल्युशन ट्राय करून घ्या। नेक्स्ट प्रश्न आहे, मालिका दिलेली आहे,
विच अमॉंग द फॉलोइंग इज सेवन्थ, सातवं फ्रॉम द लेफ्ट. आता लेफ्ट म्हटलं तर आपण म्हणजे आपण समजा याच्या समोर उभं असेल किंवा तुमच्या समोर आहे असं तर ही आपली लेफ्ट झाली आणि ही राईट झाली. ही बाजू आपली लेफ्ट आहे आणि ही बाजू आपली राईट येते. तर आपल्याला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज सेवन्थ फ्रॉम द लेफ्ट. लेफ्टपासून सातवं कुठलं आहे? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हे उत्तर येतं. 1 2 3 4 5 6 7 आणि हे चिन्ह इथे आहे म्हणून हे उत्तर आलं आहे आपलं. ओके, पॉज करून तुम्ही चेक करून घ्या किंवा रिवाइंड करून परत एकदा बघून घ्या. आपण पुढचा प्रश्न घेऊया. हाऊ मेनी नंबर्स. आता 2 प्रश्न आपण इंग्लिशमध्ये घेतले. ॲक्च्युली तुम्हाला परीक्षेमध्ये मराठीमध्येच येणार आहे, पण हा जो टर्म आहे इंग्लिशमध्ये खूपच सोपा आहे, म्हणजे कुणालाही ते कळण्यासारखं आहे. असं काही डिफिकल्ट असं काही नाही आहे. कॉन्सेप्ट सोपा आहे आणि ते मी मराठीमध्ये एक्सप्लेन पण करतोय तुम्हाला, तर समजण्यासारखं आहे. हाऊ मेनी नंबर्स आर देअर इन द गिवन अरेंजमेंट. ह्या अरेंजमेंटमध्ये किती नंबर्स आहेत? ओके, संख्या किती आहेत तर आपण ती मोजूया. 1 2 3 4 4च आहेत म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर असणार आहे 1. ओके, 1 2 3 4. बाकी संख्या नाही आहे, चिन्ह आहेत सगळी, म्हणून आपलं उत्तर 4 येतं. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे अक्षर संख्या चिन्हे. इथे दिलेलं आहे त्यांनी. खालील मालिकेचा संदर्भ घ्या. म्हणजे ही जी सिरीज दिली आहे याच्यामध्ये इथे लिहिलं ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे, लिहिलंय त्यांनी. जर मालिकेतील सर्व चिन्ह वगळली, चिन्ह आपल्याला आधी काढून टाकायचे. चिन्ह कुठे आहेत? इथे 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 हे चिन्ह आहे, चिन्ह आहे, चिन्ह आहे. रिचेक करून घ्यायचं कुठलं राहिलंय का. परीक्षेमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, स्क्रीनवरती असा प्रश्न आल्यानंतर ती जी सिरीज आहे ती पेपर आणि पॅड आणि पेपर, पॅड आणि पेन ते लोक जे देतील त्याच्यावरती ही सिरीज अशी लिहून घ्यायची. शक्यतो एकच कलरचा पेन असतो, पण पेन आणि पेन्सिल जर तुम्हाला दिलं किंवा कलरचा जर एखादा पेन असेल तुमच्याकडे, सिरीज लिहून घ्यायची. मालिकेतील सर्व चिन्ह वगळली, कट करायचे आणि मालिकेला उलट क्रमाने मांडलं. उलट क्रमाने मांडायचं आहे तर आपल्याला उलट करायचं. म्हणजे पहिलं येणार पहिलं येणार 8, 8च्या नंतर A, 6, 6च्या नंतर 2EQ, 2EQ, 3U, 3U, 9, 5, VR, T4SL, T4SL. हां, ही संख्या झाली. तर डावीकडून चौथ्या स्थानी काय येईल? डावीकडून ही डावी बाजू आहे, इकडची ती उजव्या. डावीकडून चौथ्या 1 2 3 आणि 4 2 येत आहेत. म्हणजे आपलं उत्तर 2 हे उत्तर आहे आणि हे टिक मार्क करायचं. परत एकदा एक्सप्लेन करतो. परीक्षेमध्ये तुम्हाला ही जी सिरीज अशी जर प्रश्न आला तर तुम्हाला लगेच काय करायचं, आपल्याला बघा 1 मिनिटामध्ये किंवा 30 सेकंड्समध्ये करायचं आहे. प्रश्न समजला आपल्याला की अशी काही सिरीज आली, लगेच पॅडमध्ये आपलं लिहून घ्यायची ही सिरीज. ओके, लिहून घेतली. त्याच्यानंतर ते काय बोलतात, सर्व चिन्हे वगळली, कट करून टाकायची चिन्हे आणि मालिकेला उलट क्रमांकाने लिहिलं. मग हीच मालिका बघा मी उलट लिहिलेली आहे. उलट म्हणजे इथून सुरुवात केली, 8A6 लिहून घेतली. तर डावीकडून चौथा, डावी ही बाजू दिली आहे तर चौथं हे अक्षर येतं आणि ते आपलं आन्सर आहे. ओके, चला. आय होप यू आर अंडरस्टँडिंग ऑल दिस क्वेश्चन्स. काय डाऊट असेल तर मला चॅटमध्ये नंतर विचारून घ्या तुम्ही.
इंग्रजी वर्ण क्रमांक आधारित दिलेली मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ही सिरीज दिलेली आहे आपली. आता हे खाली लिहित नाही, इथेच आपण सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला लगेच सिरीज पेपरमध्ये लिहून घ्यायची आणि सिरीज कशी आली ती आपण बघूया. आता ही अल्फाबेट सिरीजमध्ये मी दिली होती तुम्हाला. अल्फाबेट सिरीज ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. झेडच्या नंतर परत ए येतो. क्लिअर? आता आपल्याला दिली एक्स, त्याच्यानंतर सी दिला आहे. एक्स कुठे आहे? इथे आहे आणि सी इथे. तर असं जर मोजायचं नाही पॉसिबल. एक्सपासून सी पर्यंत जर बघितलं, एक्सपासून सी पर्यंत पाठी नाही जायचं, पुढून जाऊया आपण. एक्स वाय झेड, झेडच्या नंतर ए बी आणि सी, 5चा फरक आहे. ओके, एक्सच्या नंतर परत सांगतो मी, एक्स वाय झेड, झेडच्या नंतर परत ABCD चालू होते, जसं सर्कलमध्ये असतं ते. तर आपल्याला एक्स आणि सी दिला आहे, तर यांच्यामध्ये फरक किती आहे? एक्स आणि सी मध्ये 1 2 3 4 5, 5चा फरक आहे. सी आणि एच मध्ये फरक किती आहे? 1 2 3 4 5, 5चा फरक आहे. एच आणि एम 1 2 3 4 5, 5चा फरक आहे. नंतर एम आणि आर 1 2 3 4 5, 5चा फरक आहे इथे. म्हणजे आपल्या इथे 5वा अल्फाबेट यायला पाहिजे. 1 2 3 4 5. डब्ल्यू उत्तरामध्ये येते आपलं. तर डब्ल्यू कुठे आहे? इथे आहे. याला टिक मार्क करून आपण पुढे जाऊ शकतो. ओके, असा प्रश्न दिसला अल्फाबेट सिरीजचा, लगेच वहीमध्ये ABCD लिहून घ्यायचं. हा फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप लक्षात घ्यायचं, ABCD झेडपर्यंत, झेडच्या नंतर परत ABCD चालू होते, सर्कलमध्ये असतं. आता थर्ड स्टेप, एक्स आणि सी मध्ये फरक किती आहे? तर एक्स सी मध्ये आपण फरक असा बघितला, 5चा येतो. सगळेच 5 आहेत म्हणून आपण आरच्या नंतर 5च्या फरकाने जो येतो डब्ल्यू, तो इथे घेतला. आन्सर ऑप्शनमध्ये आहे. आय होप हा पॅटर्न तुम्हाला कळला असेल. पुढचं घेऊया आपण. खाली दिलेली अक्षर शृंखला लक्षात घ्या. त्या शृंखलेत 5 आणि 6 या अंकांच्या जागी आपापसात बदलल्या. 5 आणि 6 यांच्या जागा आपापसामध्ये बदलायच्या आहेत आपल्याला. आणि होणाऱ्या नव्या शृंखलेत उजव्या टोकापासून 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर? पहिली स्टेप काय करायची? आपल्याला ही सिरीज वहीमध्ये लिहून घ्यायची. दुसरा स्टेप काय आहे? 5 आणि 6 या अंकाच्या जागा आपापसात बदलायचं आहे. म्हणजे आपल्याला जिथे 5 आहे तिथे आपल्याला 6 लिहावं लागेल. म्हणजे इथे 5 आहे तर मी इथे लिहिणार इथे, हे बघा, हे जे आहे सिरीज 5च्या ऐवजी 6, 6च्या ऐवजी 5. काय केलं मी? 5 आणि 6च्या जागा अदलाबदल केली. बाकीचं ॲज इट इज लिहायचं. क्यू क्यू एस, 6च्या ऐवजी 5, एस क्यू, 5 आणि 5 म्हणजे 6 आणि 6, 6च्या जागी 5, 5च्या जागी 6, 1 2 3 4 5. हे 6च्या जागी आपल्याला 5 लिहायचे. 1 2 3 4 5. नंतर क्यू क्यू 5 6 6 म्हणजे आपल्याला 6 5 5 असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्यू 5च्या जागी 6 आणि एस. ओके, ही झाली आपली सिरीज तयार झाली. आता ह्या सिरीजमध्ये त्यांनी काय विचारलंय, परत मी रिपीट करतो. शृंखलेमध्ये 5 आणि 6 या अंकांच्या आपापसात अदलाबदल करायची आहे. म्हणजे जिथे 5 आहे तिथे 6 लिहायचं आहे, जिथे 6 आहे तिथे आपल्याला 5 लिहायचं आहे. तर इथे बघा 5 आहे तर मी 6 लिहिले, 6च्या ऐवजी 5 लिहिले, कंप्लीट करायची. दुसरं काय बोलतात, तर तयार होणाऱ्या नव्या शृंखलेत याच्यामध्ये उजव्या टोकाकडून, उजवी टोक म्हणजे ती टोक, ओके, म्हणजे असं आपण कन्सिडर करतो. ही डावी बाजू आहे आणि ती उजवी बाजू आहे. नॉर्मली आपल्या हाताच्या प्रमाणे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू आपली आली. तर उजव्या टोकापासून इथून 8व्या क्रमांकावर, 8वा क्रमांक कुठला आहे? 1 2 3 4 5 6 7 8 क्यू येतो. 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर संख्या येईल?
तर 8व्या क्रमांकावरती 1 2 3 4 5 6 7 8 क्यू येतो आणि आपलं ऑप्शन क्यू हे उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला पॅटर्न कळतो आहे. थोडंसं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा, वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला बरं पडेल ते. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. ज्यांना रिवाईज करायचं असेल पॉज करून किंवा रिवाइंड करून तुम्ही हे उत्तर बघू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील शृंखलेतील संदर्भ घ्या. याचा ही डावी बाजू आहे आणि उजवी बाजू म्हणजे इकडे येणार आहे पुढे. ओके, तेवढं आपण कन्सिडर करूया. तर 274 मी इथे लिहून घेतो. 274 274 2772 2772. ओके, पहिली स्टेप आपल्याला काय करायची, जी शृंखला दिलेली आहे ती वहीमध्ये सरळ अशी लिहून घ्यायची. ओके, ही झाली डावी बाजू आणि तिकडची झाली उजवी बाजू, हा आपल्यालाच कळलं. याच्यामध्ये असे किती 7 आहेत, तर आधी आपल्याला 7 काढायचे. आपण 7 सर्कल करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण 8 आपल्याकडे 7 क्रमांकाचे 8 आहेत. ओके, ज्यांच्यापैकी म्हणजे आपण काय केलं, शृंखला लिहून घेतली. असे किती 7 आहेत, तर मी 7 मार्क करून घेतले. ज्यांपैकी प्रत्येकाच्या लगेच आधी 4 येत नाही आणि आपल्याला ते 4 नको आहे. 7च्या आधी 4 नको आहे, म्हणजे याचा अर्थ हे गेलं बघा. 7च्या आधी 4 येतो म्हणून ते नको आहे. 7च्या आधी 7च्या आधी 4 येतो, हे पण नको आहे. 7च्या आधी या 7च्या आधी या 7च्या आधी काहीच नाही. 4 येत नाही, पण लगेच नंतर 2 येतो. लगेच नंतर 2 हवा आहे. आता हे तर गेलं आहे, याच्यानंतर 2 येतो म्हणजे ही आपण एक घेऊ शकतो. याच्या लगेच नंतर 2 येतोय, लगेच नंतर 2 इथे पण येत नाही, इथे पण येत नाही, इथे येतो. ओके, तर एकूण 1 2 3 आपलं उत्तर हे असणार आहे. हे आपण टिक मार्क करून जाऊ शकतो. ओके, परत रिपीट करतो. शृंखलेचे सिरीजचे प्रश्न आले. स्टेप 1 आहे, पूर्ण सिरीज लिहून घ्यायची आणि लिहिल्यानंतर इथे तो शब्द लिहून घ्यायचा आहे, डावी बाजू आणि तिकडची उजवी बाजू, म्हणजे आपल्याला चूक होणार नाही आणि आपल्याला कळेल ते. सिरीज लिहिल्यानंतर आपल्याला प्रश्न काय तर असे किती 7 आहेत, मग 7 एका कलरने मी मार्क करून घेतले 7. दुसरं काय बोलता येते, ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी म्हणजे त्या 7च्या आधी 4 येत नाही, म्हणजे 4 नको आहेत, तर ते काढून टाकले मी. पण लगेच नंतर 2 येतो, हे तर काढून टाकले. आता याच्यानंतर 2 येतोय, 2 येतोय, इथे येत नाही, इथे येत नाही, इथे पण येत नाही, इथे येतोय. असे किती झालेत, 1 2 3 4, सॉरी 1 2 3 3 झालेत, म्हणून आपलं ऑप्शन 3 आहे. व्हिडिओ पॉज करून घ्या, रिपीट करून घ्या आणि तुम्ही सॉल्व परत एकदा प्रयत्न करून घ्या. आय होप हे कॉन्सेप्ट कळलं असेल तुम्हाला. फक्त व्हिडिओ बघताना एक लक्षात घ्या, गणिताचा ऑलमोस्ट याच्यावरतीच मी घेणार आहे. गणिताचे सॉल्व करताना शक्यतो पेन आणि पेपर हातामध्ये ठेवा, म्हणजे ट्रेनमध्ये बसताना किंवा झोपल्या असं हे सॉल्व होणार नाही, ते तुम्हाला कळणार पण नाही. थोडा वेळ करेल पण नंतर तुम्ही विसरून जाल. तर हे गणितांची जी सिरीज आहे आपली, त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली बसून वही, पेपर, पेन, रबर, इरेझर्स जो आहे तो आणि कलर्ड पेन हे हातामध्ये ठेवलं तर तुम्हाला ते ॲक्च्युली कळेल. ओके, हा पुढचा प्रश्न. 18 विद्यार्थ्यांच्या एका रांगेत एका वर्गात बिरू सुरुवातीपासून 14व्या क्रमांकावर आहे. एकदा प्रश्न जस्ट पटकन रीड करून घ्या.
ओके, प्रश्न दिला 18 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये. तर एक वर्ग जे आहे हे रांगेचे प्रश्न आहेत. मग आपण एक रांग तयार केली. ओके, याच्यामध्ये बिरू सुरुवातीपासून, ही सुरुवात आहे आणि हा शेवट आहे. तर मी इथे लिहितो स्टार्ट आणि इथे लिहितो मी एंड. ओके, वहीमध्ये पण असंच लिहून घ्या. ॲक्च्युली परीक्षेच्या वेळेस एवढं तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, प्रॅक्टिस झालेली असेल. शक्यतो 8 ते 10 पेपर्स आपण सॉल्व करून घेणार आहोत. ऑनलाईन असणार आहे ते, मी सॉल्व करेल, त्याच्याच पॅरलल तुम्हालाही सॉल्व करायचं, त्यामुळे ती प्रॅक्टिस होईल. पण सध्या नोट्स म्हणून तुम्ही हे सगळं लिहून घ्या. ही स्टार्ट आहे आणि एंड आहे, म्हणजे ही सुरुवात आणि ही शेवट. बिरू सुरुवातीपासून 14व्या क्रमांक आहे. इथून 14व्या क्रमांकावरती बिरू आहे. ओके, त्याची मैत्रीण जया हिचा क्रमांक वीरू आणि संदीप यांच्या नेमक्या मधोमध आहे. म्हणजे ते वेगळं करावं लागेल आपल्याला. त्यांची मैत्रीण जया हिचा क्रमांक, जया वीरू आणि संदीप यांच्या नेमक्या मधोमध आहे. म्हणजे समजा इथे बिरू आहे आणि इथे संदीप यांच्या मधोमध आहे. मधोमधचा अर्थ इकडून आणि इकडून विद्यार्थी आहेत ते सारखे असतील. म्हणजे इथून समजा इथे 2 असतील, इथे पण 2 असेल, इथे 5 असतील तर इथे पण 5. एक्झॅक्ट मधोमध आहे ती. संदीप शेवटून 13व्या क्रमांक आहे. ओके, फर्स्ट पार्ट लिहिला, पण सेकंड पार्ट हा लिहिला आणि थर्ड पार्ट काय होतं, संदीप शेवटून 13व्या क्रमांक आहे. म्हणजे हा झाला बिरू, इथून 14व्या क्रमांक आणि इथून 13व्या क्रमांकावरती संदीप आहे. ओके, परत रिपीट करतो. प्रश्न दिलाय, रांगेचे प्रश्न आहेत, असे तुम्हाला सॉल्व करावं लागेल आणि एक एक स्टेप जशी माहिती दिली त्याप्रमाणे आपण सॉल्व करूया. पहिलं दिलंय 18 विद्यार्थी, एकूण विद्यार्थी आहे 18, टोटल विद्यार्थी आहेत. कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या आणि मग तुम्ही जर थोडं फास्ट असाल तर तुम्ही स्वतःहून करू शकता. पण आपले जे विद्यार्थी आहेत ऑलमोस्ट बऱ्याचपैकी सांगितलं की आमचे बरेच वर्ष होऊन गेलेत आणि आम्हाला बेसिक कॉन्सेप्टपासून घ्या, म्हणून मी प्रयत्न करतो बेसिक्स तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर करून द्यायला. टोटल 18 स्टुडंट्स आहेत. बिरू सुरुवातीपासून 14वा आहे. इथून आहे म्हणून मी तो असा एरो टाकला आहे. जया, वीरू आणि संदीप यांच्या मधोमध आहे. आणि तिसरं दिलंय संदीप शेवटून 13व्या क्रमांक आहे. शेवटून हा 13व्या क्रमांकावरती आहे. तर आपल्याला विचारलाय, तर वर्गामध्ये सुरुवातीपासून जयाचा क्रमांक कितवा येतो, जयाचा क्रमांक आपल्याला काढायला सांगितलेला आहे. ओके, आता हे जे आपल्याला दिलंय याच्यामध्ये आपण बघतो बिरूची परिस्थिती ह्या बाजूनी आहे, संदीप ह्या बाजूने दिलेला आहे. अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेस 2 व्यक्ती ऑपोजिट्समध्ये देतात त्यावेळेस आपण त्यांना काय करतात, एकच दिशेमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. कसं काय ते तुम्हाला सांगतो. याचं सोल्युशन्स इथे करतो, जरा एकदा बघून घ्या. ही स्टार्ट आहे, इथून बिरू 14व्या क्रमांकावरती आहे. संदीप इकडून 13व्या क्रमांक आहे, पण आपल्याला संदीप पण इथूनच काढायचा आहे. संदीपचा शेवटून 13वा क्रमांक आहे, तर आपल्याला शेवटून नकोय, आपण सुरुवातीपासूनच काढायचा. कसा काढायचा, व्हेरी सिंपल आहे. टोटल स्टुडंट 18 आहेत, याचा क्रमांक 13वा आहे. म्हणजे याच्या पुढे किती विद्यार्थी असतील, संदीपच्या पुढे 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजे इथे 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजे इथे 5 विद्यार्थी आहेत. म्हणजे हा आपला जर मी संदीप घेतला, संदीप हा 13व्या क्रमांकावर आहे. टोटल 18 आहेत. ओके, तर 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजे इथे 5 विद्यार्थी आहेत. ओके, हे 5 विद्यार्थी आणि संदीप 6वा. म्हणजे संदीपचा ह्या बाजूने क्रमांक येतो 6वा. क्रुशल आहे, थोडंसं अंडरस्टँड करून घ्या कॉन्सेप्ट. परत तुम्हाला सांगतो, बिरू ह्या बाजूने दिलाय, संदीप ह्या बाजूने दिला. आपल्याला तसं नको, एकच बाजू हवी आहे आणि ती करण्यासाठी आपण बिरू 14वा लिहिला आहे, संदीपचा इथून 13वा आहे. पण टोटल 18 विद्यार्थी आहेत. म्हणजे 13च्या नंतर 14, 15, 16, 17, 18. इथे 5 विद्यार्थी आहेत. म्हणजे इथे जर संदीप असेल तर इथे 5 विद्यार्थी आहेत आणि संदीप 6वा विद्यार्थी येतो. ओके, म्हणजे संदीप सुरुवातीपासून 6वा आहे. आता आपण हे ड्रॉ करू शकतो.
14 आणि 16 म्हणजे संदीप 14व्या स्थानी हा 6व्या स्थानकावरती आहे, म्हणजे इथे संदीप येतो, एस लिहिला मी 6व्या स्थानकावरती आणि बिरू येतो 14व्या स्थानकावरती. ओके, बिरू, संदीप आणि बिरू किंवा बिरू आणि संदीप यांच्या मधोमध जया आहे. यांच्या मधोमध म्हणजे 6च्या नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हे 14. ओके, तर 6 आणि 14 यांच्यामध्ये किती विद्यार्थी असतात? 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हे 14. मधोमध किती स्टुडंट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 आहेत. याचा अर्थ 1, 2, 3, 1, 2, 3 हे एक्झॅक्ट मधोमध आलंय आणि ती आहे जया. ओके, पॅटर्न अंडरस्टँड करून घ्या, त्याच्यावरच तुम्हाला कळणार आहे. काय करायचं आहे आपल्याला? रांगेच्या प्रश्नामध्ये एक शेवटून आणि एक सुरुवातीपासून असा जर प्रश्न असेल तर दोघांनाही आपण एकाच दिशेने करून घ्यायचं आहे, म्हणजे सुरुवातीपासून किंवा शेवटपासून. पण नॉर्मली आपण सुरुवातीपासून करतोय. आता प्रश्न परत रिपीट करतो, ज्यांना कळला नसेल दिस इज व्हेरी क्रुशियल. ज्याच्याच बेसवरती आपले पुढचे प्रश्न आहेत, तर त्यामुळे थोडंसं लक्ष द्या इथे, आणि नाही कळलं तर परत एकदा रिपीट बघून घ्या ते. ओके, दिस इज व्हेरी क्रुशियल. काय आहे? 18 विद्यार्थी, टोटल विद्यार्थी दिलेत 18 दिलेत आपल्याकडे. बिरू, हा पण बिरूच आहे. बिरू सुरुवातीपासून 14 आहे. बिरू सुरुवातीपासून 14 आहे आणि त्याची मैत्रीण जया, हिचा क्रमांक बिरू आणि संदीप यांच्या मधोमध आहे. बिरू आणि संदीपच्या एक्झॅक्ट मधोमध आहे. संदीप शेवटून 13वा आहे. संदीप जो आहे शेवटून 13वा. आता एक इथून दिलाय आणि एक इथून दिलाय, त्यामुळे आपल्याला संदीपला सुरुवातीपासून कितवा आहे तो काढायचा आहे. तर आपण काय करणार? सुरुवातीपासून बघा, बिरू 14वा मी लिहिलाय, संदीप इथून 13वा आहे, म्हणजे टोटल 18 आहेत, हा 13वा. तर मग त्याच्या पुढे किती विद्यार्थी आहेत? 14, 15, 16, 17 आणि 18. याच्या पुढे 5 विद्यार्थी आहेत. ओके, संदीपचा मी सांगतोय तुम्हाला, 5 विद्यार्थी आहेत, म्हणजे हा 13 झाला, 14, 15, 16, 17 आणि हा 18. ओके, संदीपच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 विद्यार्थी आहेत. मग आता याच्यावरून आपण संदीपची ह्या बाजूने, एकाच बाजूने आपण काढतोय. तर संदीप कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. संदीप 6वा. आता याची मांडणी एकाच रेषेमध्ये करायची. संदीप 6वा, बिरू 14वा. म्हणजे यांच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जया मधोमध आहे, 7 आहेत. 7 म्हणजे इकडे 6 आणि इकडे 6, मधोमध 1. तर इकडे 7 आहेत, म्हणजे इकडे 3 आणि इकडे 3, मधोमध जया येते. ओके, बघून घ्या एकदा आणि पॉज करून परत सॉल्व ट्राय करायचा. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊ. आय होप हे पॅटर्न जेवढं सोपं करता येईल तेवढा प्रयत्न करतोय मी. प्रश्न, एका रांगेत एका व्यक्तीचे स्थान, एकच व्यक्ती आहे इथे, त्याचे स्थान डाव्या बाजूने 17वे आणि उजव्या बाजूने 16वे. तर रांगेत किती लोक आहेत होते, असं कन्फ्युजन आपल्याला वाटतं. ॲक्च्युली कॉन्सेप्ट इज व्हेरी सिम्पल जर आपण लक्ष दिलं तर. एकच व्यक्ती आहे. ओके, एका रांगेत एका व्यक्तीचे हे डाव्या बाजूने. आता ही डावी बाजू झाली आपली, डावी बाजू आणि उजवी असे लिहून देतो मी. ओके, डावी आणि उजवी बाजू. तर एका व्यक्तीचे स्थान हे डाव्या बाजूने, म्हणजे इथून कितवा आहे? 17वे. 17. आणि त्याचंच उजव्या बाजूने आहे 16वा. मी खाली लिहून घेतो, इकडून आहे 16वा. ओके, तर रांगेत किती लोक आहेत? व्हेरी सिम्पल आहे हा प्रश्न. जर एकदा तुम्ही कॉन्सेप्ट अंडरस्टँड केला तर त्यांनी आता जे काही लिहिलेलं आहे इथे तेच मी खाली लिहिलेलं आहे. तर रांगेत किती लोक होते? आता कॉन्सेप्ट इज व्हेरी सिम्पल. आता बघा, इथून तो 17वा आहे, म्हणजे पहिल्यापासून याच्यापर्यंत याच्यामध्ये 16 व्यक्ती आहेत. ओके,
इकडून तो 16वा आहे, म्हणजे याच्या आणि याच्या दरम्यान 15 व्यक्ती आहेत. क्लिअर? सुरुवातीपासून तो 17वा आहे, म्हणजे याच्या दरम्यान 16 व्यक्ती, आणि शेवटून तो 16वा आहे, म्हणजे यांच्या दरम्यान 15 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती झाले? 16 आणि 15 31 व्यक्ती झाले. क्लिअर? 31 व्यक्ती झाले, आणि तो एक म्हणजे स्वतः तो व्यक्ती 32, म्हणून आपलं उत्तर 32 यायला पाहिजे. आय होप कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे. एका व्यक्तीचे स्थान डाव्या बाजूने 17वा आहे आणि उजव्या बाजूने 16वा आहे. तर त्या रांगेत किती लोक आहेत? तर किती लोक आहेत? तर पहिला कॉन्सेप्ट काय? तो 17वा आहे, म्हणजे इथे 16 व्यक्ती आहेत. इकडून तो 16वा आहे, म्हणजे यांच्यामध्ये 15 व्यक्ती आहेत. 16 आणि 15 इकडची व्यक्ती आणि इकडची व्यक्ती, 16 आणि 15 31 होतं, आणि ती व्यक्ती स्वतः एकच व्यक्ती आहे. 2 वेळा नाही घ्यायची, ती एकच व्यक्ती आहे, म्हणून ती एक ॲड केले 32 होतं. हे आपलं 32 उत्तर येते. अनुक्रमाने 71, 70 बघता क्षणी आपल्याला वाटतं की खूप कठीण आहे. ॲक्च्युली ते कठीण नाही आहे, सोपं आहे. जर आपण परत आपण ट्राय करून घ्या सॉल्व्ह करायचं. एका वर्गात मोहन आणि सोहन 2 व्यक्ती आहेत. मोहन M, सोहन S हे शेवटून अनुक्रमाने, म्हणजे ही जर आपली रांग असेल तर ही सुरुवात आणि ही शेवट. तर शेवटून अनुक्रमाने 12व्या आणि 14व्या, म्हणजे मोहन कितवा आहे? 12व्या क्रमांक आहे, आणि सोहन 14व्या क्रमांक आहे. ओके, ही आपल्याला त्या लोकांनी माहिती दिली. वर्गात एकूण 82 विद्यार्थी आहेत, म्हणजे टोटल 82 विद्यार्थी आहेत. तर सुरुवातीपासून त्यांचे स्थान किती? सुरुवातीपासून आपल्याला स्थान विचारलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत? सेम पॅटर्न आहे. आपण बघा, इथून तो 12वा आहे, टोटल आहेत 82. हा 12वा आहे, म्हणजे याचा अर्थ 82 मधून जर मी हे 12 वजा केले 70 होतात. म्हणजे इथून 82 म्हणजे त्याच्यापर्यंत मोहन 12वा आहे, म्हणजे इथून हे जे विद्यार्थी आहेत किती आहेत? 70 आहे. ओके, टोटल आपल्याला 82 ऑलरेडी दिले. हा 12वा आहे, मग आपण ते 12 वजा केले तर 70, म्हणजे सुरुवातीपासून 70, आणि तो कितवा आहे? मोहन 71वा. ओके, म्हणजे हे 70 विद्यार्थी, आणि ॲक्च्युली मोहन एक येतो, तर 70 + 1 71 इथे पण आहे, म्हणजे हे उत्तर दोन्ही चुकीचं आहे. ह्या दोनपैकी कुठलं तरी एक येईल. आता आपण सोहनचा काढूया. सोहन टोटल विद्यार्थी आहेत 82. इथून तो 14वा आहे, तर मी 14 वजा केले तर 4 8 उरतात, आणि 7 वजा 1 6 68. म्हणजे इथून इथपर्यंत 68 विद्यार्थी आहेत, आणि तो येतो त्यांचा पुढचा. ओके, तर 68 प्लस तो 1 69, म्हणजे 69 इथे येतं बघा. म्हणजे आपलं उत्तर हे असणार आहे. ओके, 69. परत रिपीट करतो. टोटल याच्यामध्ये मोहन इकडून 12वा आहे आणि सोहन इकडून 14वा आहे. तर आपण काय करायचं? त्यांना विचारलं, सुरुवातीपासून विचारलं आहे, तर सुरुवातीपासून कसं करणार? टोटल विद्यार्थी ते 82, हा 12वा आहे, म्हणून मी 12 वजा केले 70, म्हणजे याचा अर्थ मोहनच्या आधी 70 विद्यार्थी आहे. म्हणजे मोहनचा क्रमांक कितवा आहे? 71. 70 विद्यार्थी आहेत ना, तर त्याचा क्रमांक 71 येतो. तर 71वाला ही 2 उत्तरे येतात. त्याप्रमाणे सोहनचा बघूया. टोटल विद्यार्थी 82, त्याचा क्रमांक 14, तर 14 वजा केले तर 68, म्हणजे इथे एवढे विद्यार्थी 68 आहे. मग सोहनचा क्रमांक कितवा आहे? पुढचा आहे 69. ओके, तर 69 इथे उत्तर येतं, आणि दॅट इज अवर आन्सर. पुढचा प्रश्न आहे 12वा, जरा बघून घ्या एकदा. बुद्धिमापन आहे. कुठलाही प्रश्न कॉम्प्लिकेटेड नाही आहे. थोडंसं शांतपणे आपल्याला जर आपण
प्रश्न वाचला, सोडवण्याचा आपला प्रयत्न करायचा असेल, जसं एखादा गुंता असतो, धाग्याचा गुंता, एक एक आपण शांतपणे जसं सोडतो, घाई केली तर सगळा गुंता होऊन जातो. तर त्याप्रमाणे हीच गणितं आपल्याला त्याप्रमाणेच करायची आहेत. काही जण पश्चिमेकडे तोंड करून एका रांगेमध्ये आहे, पश्चिम, पूर्व, पश्चिम ह्या बाजूला तोंड करून उभी आहेत. बी त्या रांगेच्या एका टोकाला बसला आहे. तर आता सगळे ह्याकडे आहेत. तर आपण असं एक काम करूया, किती मुलं आहेत आपल्याला सांगितलेली नाहीये, पण काय सांगितलंय, समजा सगळ्यांची तोंड ह्या बाजूला आहे, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल मी त्या बाजूला बसतोय, ओके, मी त्या बाजूला बघतोय, काय सांगितलं आपल्याला, पश्चिमेकडे. आता ही पाठची बाजू पूर्व आणि ही पश्चिम, म्हणजे असं आपण जर बघितलं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तर पश्चिमेकडे तोंड कर. आता मी पश्चिमकडे तोंड करतो, दुसरी व्यक्ती पण पश्चिम, तिसरी विद्यार्थी पण पश्चिमकडे तोंड करून उभी आहे. तर सगळे त्या बाजूला तोंड करून उभे आहेत. दुसरं काय बोलतात, जी हा रांगेच्या मध्यभागी आहे, मध्यभागी सेंटरला आहे जी, ओके, हे लक्षात घ्यायचं. याचा अर्थ काय, जीच्या अलीकडे आणि पलीकडे सेम विद्यार्थी असतील, म्हणजे जीच्या इकडे 5 तर तिकडे पण 5, इकडे 2 तर तिकडे पण 2, हा त्याचा कॉन्सेप्ट झाला. बी आणि जी यांच्या दरम्यान 3 जण बसले आहेत. बी आणि जी, बी आपण कुठे घेऊया, जी इथे, तर आपण बी समजा इथे घेऊया आपण. हां, बी त्या रांगेच्या एका टोकाला बसला आहे, तर मी टोकाला घेतलाय तो बी इथे, आणि बी आणि जी यांच्या दरम्यान 3 आहेत, 1 2 3, इकडे 3 आहेत, हा पण टोक झालं, तर इकडे 3 असेल तर इकडे पण 3 व्यक्ती असलेच पाहिजेत, ओके, कारण समान आहे, तो मध्यभागी आहे, बी एका टोकाला आहे, तर यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत, तर सेम पॅटर्न तिकडे होतो, 3 मध्यभागी येतात. तर आपल्या इथे रांगेत किती जण आहेत, रांगेत किती जण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे उत्तर येतं आपलं. क्लिअर आहे, बघून घ्या एकदा काय कॉन्सेप्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आधीचे जर तुम्हाला कळले असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा खूपच सोपा आहे. बघूया आपण कसं. 43 विद्यार्थी, टोटल 43. अन्विताचा क्रमांक शेवटून 37 आहे. ही सुरुवात आणि शेवट आपण कन्सिडर करूया. 37, 37 कोण, अन्विता. आणि इबाचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे, सुरुवातीपासून 15वा इबा, IBA असं मी टाकतो, इबा. तर अन्विता आणि इबा यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत. अगेन सेम पॅटर्न, एक ह्या बाजूनी आणि एक ह्या बाजूनी आहे. तर आपल्याला काय करायचं, सगळेच आपण एकाच बाजूने करून घेऊया. कसं करायचं परत सांगून देतो मी. टोटल विद्यार्थी 43 आहे, अन्विता इथून 37 आहे, म्हणजे 37च्या पुढे किती स्टुडंट उरले, 43 म्हणून 37 गेले, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 6 विद्यार्थी इथे आहेत. ओके, 37च्या पुढे 6, म्हणजे याचा अर्थ अन्विता सुरुवातीपासून 6 + 1 7वा क्रमांक आहे, आणि इबाचा 15वा क्रमांक आहे. ओके, म्हणजे हा फर्स्ट पार्ट झाला, सेकंड पार्ट. आता थर्ड पार्ट आपण इथे बनवूया. अन्विता 7वी, A 7th आहे ती, आणि ही इबा 15वी, इबा आई टाकलं 15वी. यांच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत, यांच्या दरम्यान तर 7च्या नंतर 8 9 10 11 12 13 14 आणि ही 15, 1 2 3 4 5 6 7 विद्यार्थी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे हे उत्तर येतं. दिस इज आवर आन्सर. ओके, पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतला होता, तर याच्या पॅटर्नवरती जर तुम्ही प्रयत्न करून बघा. मी इथे सॉल्व्ह करतो, इथे थोडी जागा आहे. एका वर्गात सर्व 44 विद्यार्थी, टोटल 44. ओके, दिसते मला वाटतं 44. ओके, 44 विद्यार्थी आहेत. रिंकू, आपण असं लिहून घेऊया. रिंकू उजव्या टोकापासून, ही डावी बाजूला ती उजवी झाली, तर असं येणार. रिंकू, R घेतला मी, रिंकू 24व्या स्थानी आहे. ओके, आणि स्थानकावर आहे. तसेच रीणा डाव्या टोकापासून
रीना ह्या बाजूनी, मग मी इथे लिहितो. अच्छा, रिंकूला पूर्ण लिहावं लागेल कारण अल्फाबेट सेम आहे. ही झाली रिंकू. इथून रिंकू 24 आहे आणि रीना डाव्या टोकापासून इथून रीना 17वी आहे. तर रिंकू आणि रीना यांच्या दरम्यान किती विद्यार्थी? अगेन सेम पॅटर्न, एक इकडून आहे आणि एक तिकडून आहे. तर आपण एकाच बाजूने करून घेऊया. कसं करायचं? आता इथे जागा आहे म्हणून मी इथे लिहितो. पहिला आपण रीनाचं लिहितोय. रीना 17वी आहे आणि सुरुवातीपासूनच आपल्याला रिंकू काढायची आहे. तर रिंकूचा कसा काढणार? टोटल विद्यार्थी 44 दिलेले आहेत. याच्यातून ती 24वी आहे म्हणून मी 24 वजा केला, 20 उरला. ओके, म्हणजे इथे एकूण विद्यार्थी किती आहेत? ही 24वी आहे. तर 20 म्हणजे रिंकू आणि यांच्या दरम्यान 20 विद्यार्थी आहेत. तर रिंकूचा क्रमांक कितवा असेल? 20 विद्यार्थी प्लस रिंकू 21, म्हणजे रिंकू झाली 21वा क्रमांकावर. तर यांच्या दरम्यान किती? आता हे सॉल्व करायचं म्हणजे तुम्ही 17, 18, 19, 20, 17, 18, 19, 20 हे येतं बघा. 17 आणि ही 21वर आहे. तर 17मध्ये 18, 19, 20 आणि ही 21वी म्हणजे 3 येतात. 3 कुठे गेला? 3, सॉरी इथे 3 आहे. हे आपलं उत्तर येईल. ओके, अगेन सेम मेथड. रिंकू ह्या बाजूनी होती, तिला मी ह्या बाजूनी शिफ्ट केलं. रीना ऑलरेडी आहे, तर दोघी जणींना मी त्या बाजूनी केलं आहे. आता रिंकू टोटल 44 आहे, इथून 24वी आहे. तर 24 वजा केले तर 20, म्हणजे इथे 20 विद्यार्थी आहेत आणि तिचा क्रमांक पुढे 1, म्हणजे 21वा क्रमांक तिचा आला. आता त्यांच्या दरम्यान किती आहेत? ते 17 आणि 21 यांच्या दरम्यान 3 येतं म्हणून 3 उत्तर आपण घेतो इथे. हा प्रश्न दिला आहे, खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही पॉज करून हे त्याचं उत्तर काढू शकता. खूप सोपा प्रश्न येतो, ट्राय करून घ्या एकदा. व्हेरी सिम्पल आहे. मी सॉल्व करून एका वर्गात एकाच रांगेत मुले उभी आहेत. मुलांपैकी एक जण दोन्ही टोकापासून 20व्या क्रमांकावर आहे, म्हणजे इथून तो 20वा आहे आणि इकडून पण तो 20वाच आहे, 20th आहे. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. व्हेरी सिम्पल, तो इथून 20वा आहे म्हणजे त्याच्या अलीकडे 19 मुलं आहेत म्हणून तो 20वा आहे. इकडून पण तो 20वा म्हणजे 19 विद्यार्थी आहेत आणि तो 20वा, म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले? 19 प्लस 19, 9, 9, 18, 38. ओके, 38 आलं. आणि तो मध्यभागी आहे ना, त्याला आपण कुठे कन्सिडर केलं? +1, 39 येतो. 39 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, दिस इज आवर आन्सर. काय केलं आपण? इथून तो 20वा आहे आणि इथून पण तो 20वा आहे. इथून 20वा आहे म्हणजे त्याच्या अलीकडे तो 20वा म्हणजे त्याच्या अलीकडे 19 विद्यार्थी आहेत. त्या बाजूनी ह्या बाजूनी पण तो 20वा आहे म्हणजे 20वाच्या अलीकडे 19 विद्यार्थी आहेत. 19 आणि 19 38 आणि तो स्वतः 1 म्हणजे 39 येतं आणि 39 इज आवर आन्सर. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच.